नमस्कार, मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। आम्ही पहिल्यापासून एक गोष्ट सांगत होतो की हत्तीबरोबर दांडू का खेळतोय पाकिस्तान हे कळायला मार्ग नाही। मात्र पाकिस्तानचा लष्कर प्रमुख जो आहे मुनीर, त्या मुनीरला भारताबरोबर युद्ध करण्याची खुमखुमी होती आणि त्याचाच भडकाऊ भाषणामुळे पहलगामचा दहशतवादी हल्ला झाला आणि त्या हल्ल्यामध्ये निष्पाप भारतीयांचा मृत्यू झाला। त्यानंतर जो बदला भारतीय सैन्य दलाने घेतला त्यानंतर मात्र पाकिस्तानची तर झोप उडालीच, मात्र जगभराने तोंडात बोटं घातली। गेले 3 दिवस आपण बघतोय की पाकिस्तानचा एक ड्रोन, एक मिसाईल आपल्या देशामध्ये पडू शकलं नाही। कितीतरी शहरं पाकिस्तानने टार्गेट केलेली होती, मात्र भारतीय सैन्य दलाने त्यांचे सगळे मनसुबे, सगळ्या मिसाईल्स, ड्रोन हे हवेतच निष्प्रभ केले। अखेर आज त्यांनी युद्धविरामासाठी भारतीय सैन्य दलाला विनंती केली आणि ती विनंती भारतीय सैन्य दलाने मान्य केल्यामुळे आता युद्धविराम जाहीर झालेला आहे। आज संध्याकाळी 5 वाजल्यापासून दोन्ही देशांकडून फायरिंग जे सुरू होतं ते फायरिंग थांबवण्यात आलेलं आहे। 12 मे रोजी या संदर्भात दुपारी 12 वाजता दोन्ही देशांच्या सैन्य दलाच्या प्रमुखांच्या मध्ये बैठक होणार आहे आणि त्या बैठकीत पुढच्या सगळ्या गोष्टी या स्पष्ट होतील। एक गोष्ट आपल्याला यामध्ये लक्षात घ्यावी लागेल की हा जो युद्धविराम केलेला आहे, हा युद्धविराम 100% भारताच्या काही ना काही अटी या पाकिस्ताननं मान्य केल्या, त्यामुळेच भारतानं युद्धविराम जाहीर केलेला आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करून ही माहिती संध्याकाळी दिली। त्यानंतर भारताच्या परराष्ट्र सचिवांनी पत्रकार परिषद घेऊन युद्धविरामासंदर्भातली माहिती ही पत्रकारांना दिली। आपला लढा हा पाकिस्तानबरोबर कधी नव्हताच। आपला लढा हा पाकिस्तानकडून जो आतंकवाद्यांना नेहमी पाठिंबा दिला जातो, आतंकवाद्यांना पोसलं जातं, त्याच्या विरोधामध्ये होता। कारण पहिल्या दिवसापासून भारतीय सैन्य दलानं पाकिस्तानमधल्या सर्वसामान्य नागरिक किंवा पाकिस्तानी सैन्य हे टार्गेट केलेलं नव्हतं। पहिला हल्ला हा पाकिस्तानमधल्या 9 आतंकवादी ठिकाणांवर हा केलेला होता आणि त्यामध्ये अनेक आतंकवादी ठार केले। आजच सैन्य दलाच्या वतीनं ठार झालेल्या आतंकवाद्यांची नावं, फोटो हे सगळं जाहीर केलेलं आहे। शेवटी काय आहे की पाकिस्तानचं भांडवल हे संपलेलं आहे। पाकिस्तानला कळलं की आपली लायकी काय आहे आणि आपण लायकीत राहायला हवं। तेच आज त्यांच्या शेपूट घालण्याच्या सगळ्या प्रकारांना स्पष्ट झालेलं आहे। ही जी खुमखुमी पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखामध्ये होती ती भारतानं ठेचून काढली, भारतानं ही खुमखुमी मोडून काढली आणि शेवटी पाकिस्तानला गुडघ्यावर आणलेलं आहे। एकदा नाही, दोनदा नाही, अनेक वेळेला भारतानं आपली ताकद ही दाखवून दिलेली आहे। उरी आणि बालाकोट ही त्याची स्पष्ट उदाहरणं होती। तरीसुद्धा पाकिस्ताननं ह्या कुरापती यावेळी केल्या आणि भारताला डिवचण्याचं काम केलं। मात्र पूर्वीचा भारत हा राहिलेला नाही, ही गोष्ट आता पाकिस्तानच्या लक्षात आली असेल। कारण यापूर्वी कधी ही कडक धोरणं ही भारताकडून अवलंबण्यात आलेली नव्हती। झालेल्या गोष्टीचा निषेध करणं आणि त्याच्यानंतर सामोपचाराच्या बाता करणं हेच आत्तापर्यंत भारतानं केलेलं होतं। मात्र पहिल्यांदाच सिंधू नदीचा जो काही करार आहे तो करार स्थगित करण्याचा निर्णय भारत सरकारनं घेतला। जसा हा निर्णय भारत सरकारनं घेतला तसा पायाखालची वाळू पाकिस्तानच्या सरकली। सिंधू नदीतून जाणारं पाणी सुरुवातीला रोखलं आणि त्यानंतर काश्मीर खोऱ्यामध्ये प्रचंड प्रमाणावर पाऊस झाला। पुन्हा हे युद्ध सुरू झाल्यानंतर ते पाणी सोडायला सुरुवात केली। त्यामुळे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की पाकिस्तानमध्ये दुष्काळ पाडायचा का पाकिस्तानमध्ये जलप्रलय करायचा हे भारताच्या हातात आहे आणि हे भारतानं यावेळी दाखवून दिलेलं आहे। भारत काहीही करू शकतो। भारत आणि भारताच्या छोट्या छोट्या गोष्टींवर पाकिस्तान अवलंबून आहे। त्यामुळे पाकिस्ताननं भारतापुढे नमूनच राहिलं पाहिजे। पाकिस्ताननं भारताशी हुशारी करता कामा नये हे या 4 दिवसात भारतीय सैन्य दलानं दाखवून दिलेलं आहे। भारतीय सैन्य दलानं आपली ताकद केवळ पाकिस्तानलाच दाखवून दिली अशातला भाग नाही, तर ती जगाला सुद्धा दाखवून दिलेली आहे। चीनसारख्या देशानं सुद्धा ऐन वेळेला आपला सरड्यासारखा रंग बदलला आणि आतंकवाद्यांना आम्ही पसंत करत नाही अशी आपली भूमिका ही जाहीर केली। एका दगडात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक पक्षी या निमित्तानं मारलेले आहेत आणि जगभरामध्ये भारताची जी प्रतिमा आहे ती प्रतिमा अत्यंत प्रतिष्ठेची करण्याचं काम या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं। शेवटी काय की गेले 4 दिवस पाकिस्तानकडून आपल्या देशातील अनेक शहरं ही टार्गेट केलेली होती। काय कितीतरी ड्रोन आणि मिसाईल्स ही पाकिस्तानकडून सोडण्यात आली, मात्र त्याला भारतीय सैन्य दलानं यश मिळवून दिलं नाही। उलट पक्षी भारतानं जी कारवाई पाकिस्तानवर केली त्या कारवाईनंतर पाकिस्तान
पुरता मेटाकुटीला आला, पाकिस्तानचं कंबरडं मोडलं आणि या 4 दिवसात भारतानं जी भूमिका ही मांडली ती जगभरामध्ये, त्या भूमिकेनंतर जगभरातले अनेक देश हे भारताच्या मागं उभे राहिले. एका देशानं सुद्धा भारताला थांबा असं म्हणण्याचं धाडस केलं नाही. दुसरीकडं काय झालं तर दुसरीकडं पाकिस्तानच्या शासकांच्या विरोधात पाकिस्तानमधला सर्वसामान्य नागरिक गेला. पाकिस्तानमधला नागरिक स्वतःच्या देशाला नावं ठेवू लागला. स्वतःच्या देशातल्या शासकांच्या विरोधामध्ये रोज समाज माध्यमांवर ठणाणा करू लागला. दुसरीकडं भारतातला सर्वसामान्य नागरिक हा भारतीय सैन्य दलाच्या मागं ठामपणे उभा राहिला. आजच तुम्ही बघितलं असेल तर चंदीगडमध्ये हजारो युवक आणि युवती या भारतीय सैन्य दलाच्या मागं मदत करण्यासाठी आम्ही स्वइच्छेने तयार आहोत, आम्ही जाणार आहोत असं सांगत होते. त्यासाठी जो अर्ज होता भरायचा, तो अर्ज भरायला एका मैदानामध्ये रांगा लावलेल्या होत्या. हे देशप्रेम भारतानं यावेळेला जगाला दाखवून दिलेलं आहे. शेवटी भारतातल्या नागरिकांवर जे संस्कार झालेले आहेत ते संस्कारच इथं महत्त्वाचे ठरतात. भारतातला नागरिक आधी राष्ट्र हेच म्हणतो, आधी माझा देश, आधी माझी भारत माता, यालाच प्राधान्य देतो. हे पुन्हा एकदा या निमित्तानं स्पष्ट झालेलं आहे. आणि दुसरीकडं पाकिस्तानचा लष्कर प्रमुख हे युद्ध सुरू झाल्यापासून आपलं तोंड काळं केलेलं आहे. त्यानं तो कुठं मुनीर जाऊन लपलेला आहे, कुठल्या बिळामध्ये तो जाऊन लपलाय हे सापडायला तयार नाही. स्वतःच्या कुटुंबाला त्यानं परदेशी पाठवलेलं आहे आणि कुठल्याही क्षणी तो पाकिस्तान सोडण्याच्या तयारीत होता. अशी परिस्थिती पाकिस्तानमध्ये निर्माण झालेली होती. ही ताकद या निमित्तानं भारतानं दाखवून दिलेली आहे. किती खोटेपणा आणि किती नीचपणा या 4 दिवसामध्ये पाकिस्ताननं केला बघा. किती खोट्या बातम्या जगभरामध्ये पाकिस्ताननं पसरवल्या की आम्ही भारताचं हे विमान पाडलं, भारताची ही यंत्रणा नष्ट केली, काश्मीरमधल्या भारताचं लष्करी हेडक्वार्टर्स आम्ही निष्प्रभ करून टाकलं. वाटेल ती विधानं ही पाकिस्तानकडून करण्यात आलेली होती. पाकिस्तानचे जे लोकप्रतिनिधी आहेत, मंत्रिमंडळात काम करणारे, ते तर इतके भंपक आहेत आणि इतके मूर्ख आहेत की त्यांनी अशा पद्धतीची विधानं केलीत की त्याचं सगळ्या जगामध्ये हसं झालेलं आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री काय म्हणतात, आम्ही भारतावर जो हल्ला केला त्यामध्ये भारताचं जे नुकसान पाकिस्ताननं केलं ते कशाच्या हवाल्यानं आम्ही सांगतोय तर सोशल मीडियामध्ये प्रसारित झालेले जे काही फोटो आहेत आणि व्हिडिओ आहेत त्यावरून आम्ही सांगतो. त्याच्याबद्दलची अधिकृत माहिती आमच्याकडे नाही आहे असं विधान त्यांनी केलेलं होतं. न्यूक्लिअरबद्दल ते काय म्हणतात की आम्ही त्याबद्दल चर्चा केलेली नाही, मात्र आता आमच्याकडं दुसरं काही साधन उरलेलं नाही. पाकिस्तानचा उपपंतप्रधान आज काय म्हणतो, भारत जर थांबायला तयार असेल तर आम्ही सुद्धा थांबायला तयार आहोत. म्हणजे हे कठपुतले आहेत, हे जोकर्स आहेत. आणि या 4 दिवसामध्ये त्यांनी आपली जी अक्कल आहे, मेंदू, हा मेंदू काय लायकीचा आहे तो या जगाला दाखवून दिलेला आहे. आणि ज्यानं सुरुवातीला या युद्धाची खुमखुमी बोलून दाखवलेली होती तो मुनीर, तो तर 4 दिवसात कुठं दिसायला सुद्धा तयार नव्हता. काय लायकीचा देश आणि काय लायकीचं सैन्य, हे कुठल्याही देशाकडं अशा पद्धतीचं सैन्य असू नये आणि अशा पद्धतीचे लोकप्रतिनिधीसुद्धा असू नयेत हे पाकिस्ताननं जगाला दाखवून दिलेलं आहे. शेवटी पाकिस्ताननं भीक मागितली, युद्ध थांबवण्याची विनंती केली, भारतानं ती मान्य केली. ठीक आहे, आनंदाची गोष्ट आहे. शेवटी युद्ध हा एक शेवटचा वाईट असा उपाय असतो, तो कुणालाही नको असतो. कारण युद्धामुळं देशाचं अतोनात नुकसान होत असतं आणि ते झालेलं आहे. गेले 4 दिवस आपण बघतोय निष्पापांचे बळी गेलेत. परंतु भारतानं कुठल्या अटीवर हा युद्धविराम केला या अटी बघणं महत्त्वाचं आहे. ते 12 तारखेच्या बैठकीनंतर बाहेर येईल तेव्हा आपल्याला समजेल. तोपर्यंत आपण वाट बघू की भारतानं कुठल्या अटी या पाकड्यांच्या समोर ठेवलेल्या आहेत आणि पाकिस्ताननं नाक घासून त्या मान्य केलेल्या आहेत. तूर्त इथंच थांबतो. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, आपली प्रतिक्रिया, आपली मतं जरूर नोंदवा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद आणि नमस्कार.